देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मनोज जरांगे पाटील पोहोचलेत, पाहूयात। आणि नुकतीच आपण हे दृश्य पाहतोय, जेव्हापासून ते फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली त्यांच्या बंधूंना धनंजय देशमुखांना ही भेट। काल सुद्धा त्यांना बोलता येत नव्हतं, तरी सुद्धा प्रतिक्रिया देताना ते थरथर कापत होते। त्यांना रडू आवरत नव्हतं, ती विदारक दृश्य त्यांना पाहायला सुद्धा हिंमत नव्हती, अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिलेली आहे। ते जर फोटो पाहिले तर मी तुटून जाईन, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। त्यांना रडू आवरत नव्हतं, त्यांना त्यांच्या वेदना सहन होत नव्हत्या। आणि त्यातच मनोज जरांगे पाटील काल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि आज ते देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत। आणि त्यावेळची सध्याची ही दृश्य, मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा तब्येत व्यवस्थित नाहीये। आपण जर दृश्यांमध्ये पाहू तर हाताला ते अक्षरशः सलाईन लावत आलेले आहेत, भेटायला आलेले आहेत आणि सगळ्यांना अश्रू अनावर होताना अशी ही दृश्य। ज्यावेळी ते फोटो आणि व्हिडिओ समोर आले तेव्हा देशमुख कुटुंबियांची आणि धनंजय देशमुख यांच्याशी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा संवाद साधला। आणि त्याच तातडीने आणि त्याच वेदनांनी त्या आजची 9 वाजताची पत्रकार परिषद घेत आहेत। त्यांची भूमिका महत्त्वाची असेल। मात्र ही ताजी दृश्य आपण सध्या पाहतोय, थेट रुग्णालयामधून मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आले आहेत। आणि हे कृत्य माणसं करूच शकत नाहीत, राक्षसी वृत्तीची माणसं त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, अशी भावना आणि अशी प्रतिक्रिया सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे। त्यांना कोणतीही भावना नाही, असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, अक्षरशः काय बोलावं ते कळतच नाहीये। एकीकडे बीडची बंदची हाक दिलेली आहे आणि दुसरीकडे आज मनोज जरांगे पाटील, ज्यांना आपण काल पाहिलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, आज ते धनंजय देशमुखांची भेट घेत आहेत। नक्कीच श्रद्धा, आपण जर बघितलं तर काल जेव्हापासून हे सर्व छायाचित्र व्हायरल झाले दोषारोप पत्रामधले, संतोष देशमुख यांना कशा क्रूर पद्धतीने मारण्यात आलं होतं, त्यानंतर एक संतापाची भावना आहे। त्याबरोबरच देशमुख कुटुंब असेल, संतोष देशमुख असेल, यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती देखील निर्माण झाली आहे या सगळ्या प्रकारानंतर। कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडलंय ते अतिशय भयानक आहे। आणि ज्यावेळेस जरांगे पाटील यांना कळलं त्यावेळेस त्यांनी देखील तीव्र शब्दात या सगळ्या विषयी नाराजी व्यक्त केली होती। आणि सकाळी 6 वाजता ते मसाजोगकडे रवाना झाले होते। आता मसाजोग येथे ते पोहोचले असून या ठिकाणी ज्यावेळेस धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील समोरासमोर आले त्यावेळेस अक्षरशः दोघांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। आणि जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून धनंजय देशमुख जे आहेत ते अक्षरशः रडताना या ठिकाणी पाहायला मिळाले। हा सर्व प्रकार म्हणजे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता। एकंदरीतच आपण पाहतो या सगळ्या प्रकारामुळे संतापाची भावना निर्माण झाली असून बीड बंदची देखील हाक देण्यात आली आहे। बीड शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच व्यापार देखील बंद राहणार आहेत। आणि या दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील मसाजोग येथे भेट घेत देशमुख कुटुंबाची भेट घेतली असून आता या प्रकरणात पुढील काय दिशा ठरवायची आंदोलनाची याची बाबत देखील चर्चा होणार आहे। श्रद्धा। हो उदय, जेव्हा हे फोटो समोर आले तेव्हा धनंजय देशमुखांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मला हे फोटो बघवत नाही आहेत आणि मी तुटून गेलेलो आहे, मात्र मला कुटुंबियांसाठी लढायचं आहे, त्यासाठी अगदीच संयम ठेवून त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं उदय। नक्कीच श्रद्धा, ज्यावेळी ते पुढारी न्यूजवर प्रतिक्रिया देत होते धनंजय देशमुख, त्यावेळी देखील त्यांना अश्रू अनावर झाले होते। हा सगळा प्रकार म्हणजे मानवतेला काळीमा फासणारा आहे आणि मला हे फोटो सुद्धा बघवत नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे, त्यामुळे सगळे याबाबत तर चर्चा आधीपासून होत्या, परंतु आता हे छायाचित्र ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस ही क्रूरता समोर आली आहे आणि त्यामुळे आता ही संतापाची भावना आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा। हो, मनोज जरांगे पाटील तिथे पोहोचल्याची फुटेजेस आलेले आहेत, आपण दृश्यांमध्ये पाहतोय। सध्या तिथे काय वातावरण आहे, त्यांच्याशी बातचीत करतायत का मनोज जरांगे पाटील? नक्कीच या ठिकाणी ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे पोहोचले त्यावेळेस दोघांनाही अश्रू अनावर झाले होते, कारण हा सगळा प्रकार भयानक आहे, कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे, मन हेलावून टाकणार आहे। त्यामुळे आता या दोघांच्याही भावना अनावर झाल्या होत्या। धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून अक्षरशः रडले
आणि आता आपण पाहतो या ठिकाणी गावकरी देखील मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. आता परिसरातील जे इतर गावचे लोक आहेत ते सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील आणि काही आता पुढच्या आंदोलनाची कशा पद्धतीने दिशा ठरते याबाबत देखील चर्चा थोड्या वेळानंतर होऊ शकणार आहे. श्रद्धे. निश्चित. उदय, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. ही ताजी दृश्य आपण पाहतोय बीडच्या मस्साजोगमधून. मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत. काल सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांनी हे जेव्हा व्हिडिओ आणि फोटो पाहिले तेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यानंतर ते थेट आज रुग्णालयामधून अक्षरशः सलाईन लावून आज धनंजय देशमुखांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा तिथे जे उपस्थित आहेत उपस्थितांना सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं आपण या दृश्यांमधून पाहतोय. आणि जे व्हिडिओ आणि फुटेजेस जे समोर आलेले आहेत ते मी पाहिले नाही, मी पूर्ण तुटून जाईन अशी सुद्धा प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. माझ्यामध्ये आता हिंमतच नाही आहे, पण न्यायासाठी लढावं लागेल आणि न्याय जरी मिळाला तरी सुद्धा माझा भाऊ परत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सुद्धा धनंजय देशमुखांच्या आलेल्या आहेत. अतिशय संयम ठेवून, राक्षसी वृत्तीची माणसं आहेत ही माणसं असूच शकत नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच संदर्भात आज पूर्ण बीड जिल्हा बंद असेल, शाळा सुद्धा बंद असणार आहेत. हळूहळू आता गावकरी ग्रामस्थ मस्साजोगमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय जेव्हा मनोज जरांगे पाटील धनंजय देशमुख यांना भेटले तेव्हा अगदी घट्ट मिठी मारून त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे. कारण की काय बोलावं काहीच सुचत नाही आहे. कालपासून त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की कालपासून मी सुन्न आहे, मला पूर्ण कुटुंब सांभाळायचं आहे, पुढे मागे कोणीच नाही आहे सांभाळायला आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहोत. मात्र या सगळ्यानंतर आता जेव्हा हे दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर आता फाशीची शिक्षा मागणी इतकी जोर लावून विरोधकांकडून किंवा प्रत्येक महाराष्ट्रामधल्या व्यक्तीकडून जोर लावून धरली जाते. आता फाशी मिळणार का, धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी का घडलेल्या आहेत तर फक्त खंडणीसाठी आणि पैशासाठी. जी चार्जशीट दाखल केली CIDने SITने म्हणा, त्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे ज्यामुळे वाल्मिक कराडला फाशी होण्याची चिन्ह अधिक तीव्र होतात. या सगळ्याची सुरुवात तेव्हापासून झालेली आहे आणि त्यांच्या संभाषणाची व्हायरल सुद्धा क्लिप झाली जेव्हा वाल्मिक कराड म्हणाला की असेच जर लोक आडवे येत राहिले तर आपल्याला यापुढे खंडणी मिळणार नाही, त्याच्यामुळे या रस्त्यामध्ये जो कोणी येईल त्याला संपवा असे आदेश जेव्हा या आरोपींना दिले तेव्हा त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराडच या घटनेचा सगळा मुख्य आरोपी आहे हे सगळं आता सिद्ध झालेलं आहे. 2 महिने झाले पाठपुरावा करताय गृह मंत्रालय, पोलीस असू देत, SIT असू देत, CID असू देत. अगदीच जर म्हणायला गेलं तर जंग पछाडत जो तपास केला गेलेला आहे यंत्रणांकडून आणि हे 1,500 पानांचं जे दोषारोपपत्र दाखल केलेले आहेत स्टेटमेंट्स, अंजली दमानिया यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली या संदर्भात तेव्हा सुद्धा त्या म्हणाल्या की हो आरोपींना नक्कीच फाशी झाली पाहिजे, पण या सगळ्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत ते सुद्धा समोर आले पाहिजेत. कारण की CIDने जो तपास केलेला आहे, जे व्हिडिओ आणि फुटेज आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आपण फोटो स्क्रीनवर सध्या पाहतोय ते ग्रॅब केलेले आहेत, म्हणजे ते व्हिडिओ पूर्णपणे आपण दाखवत नाही आहोत सामाजिक भान राखून, मात्र व्हिडिओमधनं जे स्क्रीनशॉट काढून हे फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय. कारण की सगळेच्या सगळे व्हिडिओ समाज माध्यमांवर नाही दाखवू शकत, मात्र हे फोटोसुद्धा इतके मन हेलावून टाकणारे आहेत, छिन्न करून टाकणारे आहेत मन, की त्या संदर्भात काय बोलावं. आणि इतकी विकृती, म्हणजे जे हाल करतायत संतोष देशमुखांचे, ते हाल करतानाचे हे लोक हसतायत, म्हणजे इतकी विकृती येते कुठून हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. याच संदर्भात कुटुंबीय 2 महिन्यापासून जो न्याय मागतायत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे आश्वासन दिलं, गृह मंत्रालयाकडून जो सगळा तपास आणि पाठपुरावा झालेला आहे, न्याय मिळेल का, तर न्याय मिळेल, मात्र माझा भाऊ पुन्हा येणार नाही अशी तातडीची भावना, प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा जाऊ द्यात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडे. उदय, अजूनही आपण पाहतोय धनंजय देशमुखांना अश्रू अनावर होत आहेत, त्यांना स्वतःला सावरणं कठीण होऊन जात आहे. काय सध्याची परिस्थिती आहे त्यांच्यामध्ये? मनोज जरांगे आणि धनंजय देशमुखांमध्ये काही बोलणं होतंय का?
आता आपण जर पाहिलं तर म्हणजे शब्दात भावना व्यक्त करण्याच्या पलीकडे हे सगळं दृश्य आहे. या ठिकाणी ज्यावेळी हे फोटो व्हायरल झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी देखील म्हणजे शब्दापेक्षा अश्रूच त्यांच्या डोळ्यात या ठिकाणी म्हणजे काय शब्दात या सगळ्या भावना व्यक्त करण्याचा निर्माण झाला आहे. कारण ही जी शौर्याची परिसीमा या नराधामांनी गाठली होती. त्यामुळे आता ही जी संतापाची भावना आहे याबरोबरच देशमुख कुटुंब पुन्हा एकदा खोल बुडून पडतंय का काय अशी परिस्थिती आहे. कारण आता एक घटनेतून हे सावरत असताना ते जे छायाचित्र व्हायरल झालेत त्यामुळे ही घटना कशा पद्धतीने घडली हे देखील समोर आलंय. आता याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील ज्यावेळी त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि धनंजय देशमुख हे देखील आपल्या भावना डोळ्यात आपल्याला पाहायला आणि ही सगळी जी घटना आहे ती मानवतेला काळीमा फासणारी आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नाही, अगदीच आहे उदय. माणुसकीला काळीमा फासणारी घटना. तुमचा आवाज थोडासा ब्रेक होतोय, तुमच्याकडे पुन्हा येण्याचा प्रयत्न करू. ही सध्याची दृश्य बीडच्या मस्साजोगमधून आणि मनोज जरांगे हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेलेत.